शिरसाळा हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. 25 लाखांचा मुद्देमाल जप्त. अवैध वाळू वाहतूक करणारा 10 टायरी हायवा पकडला. चालक मालकावर BNS नुसार गुन्हा दाखल. जिल्ह्यात अवैध गौण खनिज उपसा आणि वाहतुकीविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने आपली मोहीम तीव्र केली आहे. आज सकाळी 25 जानेवारी रोजी 11:30 वाजण्याच्या सुमारास शिरसाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पथकाने सापळा रचून अवैध वाळू वाहतूक करणारा एक मोठा हायवा ट्रक जप्त केला आहे. या कारवाईत एकूण 25,25,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. LCBच्या पथकाने शिरसाळा परिसरात पाळत ठेवली होती. सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास टाटा कंपनीचा 10 टायरी हायवा MH44U0887 हा संशयास्पदरित्या येताना दिसला. पथकानं वाहन थांबवून झडती घेतली असता त्यामध्ये विनापरवाना अवैधरित्या साठवलेली 5 ब्रास वाळू मिळून आली. या कारवाईमध्ये टाटा कंपनीचा 10 टायरी हायवासह 5 ब्रास वाळू एकूण 25,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी हायवा चालकाला जागीच ताब्यात घेतले असून हायवा चालक आणि मालक यांच्या विरोधात शिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नवीन कायद्यानुसार भारतीय न्याय संहिता BNSच्या कलमानुसार 303/2 आणि 3/5 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील वाळू माफियावर जरब बसवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली असून आगामी काळातही अशाच प्रकारच्या कारवाया सुरू राहतील असा इशाराही पोलिसांनी दिला आहे. यासारखे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माऊली न्यूज नेटवर्क या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.